गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? जरा चॅटबॉक्समध्ये लिहा. ओके, थँक्यू सो मच. सी, आजचा जो तुमचा इंग्लिशचा क्लास आहे ऑलरेडी तुमचं रिव्हिजन सुरू झालेलं आहे, बरोबर आहे. तर आपण तुमच्या इंग्लिशच्या क्लासचं रिव्हिजन कंटिन्यू करतोय. आज वर्षा मॅडम तुमचा क्लास घेणार आहेत इंग्लिशचा, ठीक आहे. आणि प्रत्येक वेळी आता जी रिव्हिजन होणार आहे ही यासाठीच होणार आहे की एका एक्सपर्टने तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. आता आपण वेगवेगळे एक्सपर्ट्स ॲड करणार आहोत आणि ते तुमचे असेच क्लासेस घेत राहतील सो दॅट तुमचे काही कन्सेप्ट राहिले असतील तर ते कन्सेप्ट व्यवस्थितपणे क्लिअर होतील. ओके, त्यामुळे तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही लिहू शकता चॅटबॉक्समध्ये शिकवताना. ओके, आणि त्यानुसार मॅडम तुमची आणखीन प्रॅक्टिस पण घेईल. सो वर्षा मॅडम तुम्ही आता कंटिन्यू करू शकता. मुलांनो, काही डाऊट्स असतील तर प्लीज चॅटबॉक्समध्येच लिहायचेत. मॅडम जेव्हा सांगतील तुम्हाला माईक ऑन करायला फक्त तेव्हाच माईक. ओके, थँक्यू सो मच. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता मॅडमनी जे जे इन्स्ट्रक्शन्स दिलेत ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. ओके, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ युअर इंग्लिश ग्रामर्स नाऊन. काय शिकणार आहोत आपण? तुम्ही जे शिकलेला आहात इंग्लिश ग्रामर त्याची रिव्हिजन करायची आहे आपल्याला. ओके, मग आज आपण कोणता टॉपिक घेऊया? नाऊन. ओके, स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? प्रेझेंटेशन दिसतंय का सगळ्यांना? सांगा लवकर, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके, चला विल कंटिन्यू नाउ. ओके, सी, in this session we are going to learn noun. लर्न बोलण्यापेक्षा आपण रिवाइज करणार आहोत. ओके, तुम्हाला नाउन झालेला आहे. मग आपण या सेशन मध्ये काय करणार आहोत? नाउन अँड देअर टाइप्स हे रिवाइज करणार आहोत. ओके, सो व्हॉट इज नाउन? बघा, नाउन म्हणजे काय? बघा, नाउन रेफर्स टू पर्सन्स, animals, places, things, ideas or events, etc. Nouns encompass most of the words of a language. मग नाउन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, ठिकाणाचं किंवा वस्तूचं किंवा कल्पनेचं नाव. ओके, मग नाउन कशासाठी यूज होतं? नाउनमुळेच आपली जी भाषा आहे ती बनलेली असते. मग ती हिंदी असो, मराठी असो. हिंदीमध्ये काय आणि मराठीमध्ये काय म्हणणार? मराठीमध्ये नाउन, सॉरी नाम. काय म्हणणार? नाम. आणि हिंदीमध्ये संज्ञा. आणि तेच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? नाउन. मग जी आपली लँग्वेज आहे, भाषा आहे, ही नावानेच बनलेली असते. वेगवेगळे नाम यूज करून बनलेली असते. ओके, बघा, एक्झाम्पल दिलेले आहेत. पर्सन, अ नेम फॉर अ पर्सन. मॅक्स, जुली, कॅथरीन, मायकल, बॉब. आता हे सगळे आउट ऑफ इंडिया ती नावं दिलेली आहेत. ओके, मग आपली जनरल नावं, पर्सन व्यक्तीची नावं, तुमची कोणकोणाची नावं, मुलांची मुलींची नावं, हे सगळे काय असतात? नाउन आहे. ओके, ॲनिमल, डॉग, कॅट, काऊ, कांगारू, हे सगळे ॲनिमल्सची नावं आहेत. प्लेस, लंडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मुंबई, हे सगळे काय झाले? प्लेसेस आहेत. ओके, थिंग्स, मग थिंग्स साठी, वस्तूसाठी दिलेलं नाव सुद्धा नाउन असतं. ओके, बॅट, बॉल, चेअर, डोअर, हाऊस, कम्प्युटर. तुमच्या आजूबाजूचे कोणतीही वस्तू, हिला दिलेलं नाव हे असतं त्या वस्तूचं नाउन. ओके, आयडिया, डिवोशन, सुपरस्टिशन, हॅपीनेस, एक्साइटमेंट. म्हणजे तुम्ही खुश होता तर त्याला हॅपीनेस म्हणतात. एक्साइटेड होता, एक्साइटमेंट. ओके, या सगळ्या आयडियांना जी नावं असतात त्यांना देखील नाउन म्हटलं जातं. ओके, समजलं सगळ्यांना नाउन म्हणजे काय आणि वेगवेगळ्या प्रकारचे नाउन? समजलं सगळ्यांना? ओके, पर्सन, थिंग, ॲनिमल, या सगळ्यांच्या नावांना काय म्हणतात? नाउन म्हटलं जातं. ओके, चला बघा, एक्झाम्पल ऑफ नाउन मीन्स, सॉरी, आपल्याला काय बघायचे आहे? डिफरंट टाइप्स ऑफ नाउन बघायचे आहेत. मग या नाउनचे कोणकोणते प्रकार असतात? प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट नाउन म्हणजे मटेरियल नाउन सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ओके, काउंटेबल नाउन, नॉन काउंटेबल नाउन,
कलेक्टिव्ह नाउन अँड कंपाऊंड नाउन. ओके, तर बघा पहिलं काय आहे बघा, प्रॉपर नाउन. अ प्रॉपर नाउन इज अ नेम विच रेफर्स ओनली टू अ सिंगल पर्सन, place or thing, and there is no common name for it. In written English, a proper noun always begin with capital letter. Okay. आता प्रॉपर नाउन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं, ठिकाणाचं किंवा वस्तूचं नाव. ओके, स्पेसिफिक त्याचंच नाव जे दुसरं नसेल कोणाचं, त्याला प्रॉपर नाउन म्हटलं जातं. ओके, तर इंग्लिश मध्ये जेव्हा प्रॉपर नाउन लिहितो आपण, तेव्हा त्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करायची आहे. ओके, आता आपण डॉग घेतला तर डॉग काय होणार, कॉमन नाव होऊन जाणार, बरोबर. पण जर आपण असं सेंटेन्स घेतलं, माय डॉग्स नेम इज टॉमी. ओके, मग टॉमी काय झाला, प्रॉपर नाउन झालं. ओके, त्याच्यासाठी स्पेशली तेच नाव वापरलेलं आहे, म्हणून टॉमी काय झाला, प्रॉपर नाउन. बघा एक्झाम्पल दिलेले आहेत. मेलबर्न, इट रेफर्स टू ओनली वन पर्टिक्युलर सिटी. मेलबर्न हे एका शहराचं नाव आहे, बरोबर, एखाद्या पर्टिक्युलर शहराचं नाव आहे. जर सिटी लिहिलं, सिटी दिलेलं असेल फक्त तुम्हाला, तर सिटी साठी तुम्ही काय लिहिणार, ते कॉमन नाव आहे, बरोबर. पण मेलबर्न काय लिहिलेलं आहे, स्पेसिफाय केलेलं आहे त्यांनी. दे हॅव स्पेसिफाईड दॅट द सिटीज नेम इज मेलबर्न, hence it is called as proper noun. Okay, see, Steve refers to a particular person. ओके, स्टीव हे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे. जर त्यांनी मॅन असं मेन्शन केलेलं असतं तर ते कॉमन नाउन झालं असतं, पण त्यांनी त्या माणसाचं, त्या मॅनचं नाव लिहिलेलं आहे, स्टीव. ओके, त्यामुळे काय झालेलं आहे, ते प्रॉपर नाउन झालेलं आहे. ऑस्ट्रेलिया, देर इज नो अदर कंट्री नेम ऑस्ट्रेलिया, दिस नेम इज फिक्स फॉर ओनली वन कंट्री. ऑस्ट्रेलिया हे नाव एकाच देशाचं आहे, बरोबर. ऑस्ट्रेलिया नावाचा दुसरा देश अस्तित्वात नाही, एकच आहे, म्हणून त्याला प्रॉपर नाउन म्हटलं जातं. ओके, समजलं सगळ्यांना. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. ओके, चलो, now we will move to common noun. Okay, a common noun is a name for something which is common for many things, person or places. It encompasses a particular type of thing, person or places. आता कॉमन नाउन कशासाठी असतं, भरपूर वस्तू किंवा लोक आणि ठिकाणासाठी, म्हणजे बॉय गर्ल हे काय झाले, कॉमन नाउन झाले. पण आपण जर स्पेसिफिक नावं वापरली, दीपेश, दीपिका, तर हे त्या बॉयचं आणि गर्लचं काय झालं, प्रॉपर नाउन झालं, बरोबर. बघा कॉमन नाउनचे एक्झाम्पल दिलेले आहेत. कंट्री, इट कॅन रेफर टू एनी कंट्री, नथिंग इन पर्टिक्युलर. आता जसं आपण प्रॉपर नाउन मध्ये ऑस्ट्रेलिया बघितलं, तर ऑस्ट्रेलिया हे एखाद्या देशाचं नाव तुम्हाला सुचवतं, बरोबर. पण जर कंट्री म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल, हा फक्त एक देश आहे, त्या देशाचं नाव तुम्हाला कळालेलं नाही, मग तो देश कोणताही असू शकतो, म्हणून कंट्री हे काय झालं, कॉमन नेम झालं. ओके, सिटी, इट कॅन रेफर टू एनी सिटी लाईक मेलबर्न, मुंबई, टोरंटो एक्सेट्रा, बट नथिंग इन पर्टिक्युलर. सिटी म्हणजे शहर. आता शहर सांगितलं, सिटी सांगितलं, तर ते कॉमन नाव झालं, बरोबर. पण जर तुम्हाला पर्टिक्युलरली सांगितलं हैदराबाद, मुंबई, बँगलोर, तर तुम्ही काय म्हणणार, ते काय आहे, प्रॉपर नाउन, बरोबर. पण इथे सिटी मेन्शन केलेलं आहे, फक्त शहर, म्हणून ते काय झालं, कॉमन नाउन. ओके, प्रॉपर नाउन अँड कॉमन नाउन समजलं सगळ्यांना. प्रॉपर नाउन अँड कॉमन नाउन समजले का सगळ्यांना. ओके, चलो, नाउ वी विल मूव टू abstract noun. An abstract noun is a word for something that cannot be seen but it is there. It has no physical existence. Generally, it refers to ideas, qualities and condition. Abstract noun म्हणजे काय बघा, अशा गोष्टीसाठी एखादा नाउन किंवा शब्द किंवा वर्ड ज्याचं फिजिकल एक्झिस्टन्स नसतं, म्हणजे ती वस्तू आपल्याला दिसत नाही. म्हणजेच काय, एखादी आयडिया, तुम्ही खुश झालात, ओके, तर हॅपीनेस ही गोष्ट तुम्हाला दिसते का, कधी नाही, पण तुम्ही खुश होता की नाही, मग ती काय झाली, एक क्वालिटी झाली, कंडिशन झाली. ओके, बघा एक्झाम्पल, ट्रूथ, लाईज, हॅपीनेस, सॉरो, टाइम, फ्रेंडशिप, ह्युमर, पॅट्रिओटिझम एक्सेट्रा.
मग ऍबस्ट्रॅक्ट नाउनचे एक्झाम्पल काय आहेत? ट्रूथ म्हणजे सत्य, लाईज म्हणजे खोटं, हॅपीनेस खुश खुश राहणं, सॉरो दुःखी होणं, टाइम वेळ, फ्रेंडशिप मैत्री, ह्युमर आणि पॅट्रिओटिझम म्हणजेच देशभक्ती. हे सगळं काय झालं? क्वालिटीज आहेत. ओके, आयडियाज आहेत, तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना आहेत, किंवा हॅपीनेस सॉरो ही तुमची कंडिशन आहेत. ओके, म्हणजे जिथे कंडिशन क्वालिटी किंवा आयडिया दाखवलेली असते त्याला ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणायचं. ओके, चला सगळ्यांना प्रॉपर नाउन, कॉमन नाउन आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन क्लिअर झालेला आहे का? ओके, आता मी क्वेश्चन विचारते, त्याचे आन्सर द्यायचे आहेत. ओके, ओके, टेक एनी प्रॉपर नाउन अँड मेक अ सेंटेन्स विथ इट. एखादा प्रॉपर नाउन यूज करा, तुम्हाला वाटेल तो, आणि त्याच्यापासून एक सेंटेन्स बनवा. ओके, यू हॅव टू राईट आन्सर इन चॅट बॉक्स. ओके, चला लिहा सेंटेन्स पटकन. प्रॉपर नाउन. ओके, प्रॉपर नाउन कोणताही यूज करायचा आहे आणि त्याच्यापासून सेंटेन्स बनवायचं आहे. मग ते एखाद्या वस्तूचं, मुलीचं, मुलाचं, व्यक्तीचं, कोणाचंही असू शकतं. ओके, माय नेम इज सायली. व्हेरी गुड. महाराष्ट्र इज अ स्टेट. गुड. मुंबई इज अ सिटी. व्हेरी गुड. Mahika is my friend. Yes, good. प्रॉपर नाउन. ओके, प्रॉपर नाउन यूज करून तुम्ही सेंटेन्स बनवायचा आहे. करा सगळ्यांनी पटापट, लवकर करून दाखवा जरा. My cat name is Ozo. Yes, good. Shlok is my friend. Good. My sister's name is Himani. Yes, good. See here, Saili, Maharashtra, Mumbai, Mahika, Ozo, Shlok, Himani, India, Nagpur, Mumbai, Maharashtra, Snehal are all are the proper nouns. Some have used names of cities, states. Some have used names for a person. Okay. Leopard is the fastest animal. Very good. Aisha is my little sister. Yes, very good. समजलं सगळ्यांना प्रॉपर नाउन कसा यूज करायचा? आय लिव्ह इन इंडिया. चला, ओके, झालं सगळ्यांचं. नेक्स्ट आहे पणजी इज कॅपिटल ऑफ गोवा. गुड. नेक्स्ट आहे कॉमन नाउन. ओके, यूज वन कॉमन नाउन अँड मेक सेंटेन्स फ्रॉम इट. आय एम एन इंडियन. ओके, आय एम एन इंडियन. चला, काय करायचं आहे तुम्ही? एखादा, हा, येस, गुड. ही इज माय बेस्ट फ्रेंड. व्हेरी गुड. काय केलेलं आहे बघा याच्यात? ही. ओके, ही हे काय झालं? एक कॉमन नाउन झालंय. त्यांनी एका मुलाचं नाव स्पष्ट केलेलं आहे का? नाही. ओके, येस, आय लाईक ॲनिमल्स. गुड. ही इज माय ब्रदर. गुड. चला लिहा. शी इज अ डॉक्टर. येस. आय एम अ स्टुडंट. दिस इज अ कॅट, नॉट डॉग. येस. चला लिहा पटकन. ही इज अ पोलीस ऑफिसर. येस. ओके, ऑल आर डन. झालं सगळ्यांचं लिहून कॉमन नाउनचं? I love chocolate. Doctor treats patient and teacher teaches students. Yes, good. This is my pen. Yes. He is my nephew. Yes, good. चला, आता काय करायचं आहे? ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ओके, ऍबस्ट्रॅक्ट नाउन यूज करायचं आहे. कोणतंही ऍबस्ट्रॅक्ट नाउन कोणते यूज कराल बघा?
ट्रूथ, लाईज, हॅपीनेस, सॉरो, टाइम, फ्रेंडशिप, ह्युमर, पेट्रिओटिझम कोणतंही एक ऍबस्ट्रॅक्ट नाउन यूज करायचं आहे, म्हणजे विशेषण यूज करून लिहायचं आहे. चला, ब्युटिफुल, अगली, काहीही काहीही एक ऍबस्ट्रॅक्ट तुम्ही यूज करू शकता. हॅपी, येस, गुड, आय एम व्हेरी हॅपी, शी इज टेलिंग ट्रूथ, गुड. He lied to me and my friends. Yes, good. She is very beautiful. Yes, good. He is honest. Yes, good. She is a beautiful girl in our classroom. Good. Success and failure is the truth of life. Very good. He is very funny. Okay. I felt happiness. Good. I have cried for that toy. Yes. This garden is beautiful. He is very cunning. Good. Okay, all are done. My sister is so cute. Good. चला, can we move now? नेक्स्ट बघूया आपण टाइप्स. ओके, बघा. नेक्स्ट इज कॉन्क्रीट नाउन. A concrete noun is the exact opposite of abstract noun. It refers to the things we see and have physical existence. आता कॉन्क्रीट नाउनला मटेरियल नाउन सुद्धा म्हटलं जातं. ओके, कॉन्क्रीट नाउन हे abstract नाउनच्या एक्झॅक्ट अपोजिट का म्हटलेलं आहे? कारण ऍबस्ट्रॅक्ट नाउनचा फिजिकल एक्झिस्टन्स आपण बघू शकत नाही. ओके, हॅपीनेस, सॉरो या गोष्टी आहेत, या फिलिंग्स आहेत आपल्या. ओके, त्याला आपण बघू शकत नाही, फिजिकल एक्झिस्टन्स नसतं. माझा हॅपीनेस मी टेबलवर ठेवलाय असं बोलू शकतो का आपण? नाही. पण माझा पेन मी टेबलवर ठेवलाय हे बोलू शकतो की नाही? मग पेन हे काय झालं? एक कॉन्क्रीट नाउन झालं. ओके, कॉन्क्रीट मटेरियल नाउन. मग त्याचे एक्झाम्पल बघा. अशा वस्तू ज्याचं फिजिकल एक्झिस्टन्स आहे, that we can feel with our hand, we can see with our eyes, जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, हाताने स्पर्श करू शकतो, त्या फिजिकल एक्झिस्टन्स असणाऱ्या वस्तू असतात, गोष्टी असतात. ओके, एक्झाम्पल्स आर चेअर, टेबल, बॅट, बॉल, वॉटर, मनी, शुगर, एक्सेट्रा. बरोबर, समजलं सगळ्यांना काय असतं कॉन्क्रीट नाउन? फिजिकल थिंग्स that have physical existence, the things that have physical existence. Okay, countable noun बघा. The noun that can be counted are called countable noun. जे नाउन आपण मोजू शकतो त्यांना काय म्हणायचं? काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन्स कॅन टेक एन आर्टिकल. ए अँड द हे आर्टिकल्स असतात, माहिती आहे ना सगळ्यांना? हे आर्टिकल काउंटेबल नाउनच्या अगोदर लागतात. ओके, ते चेअर्स वर तुम्ही लिहू शकता, काउंटेबल बोलू शकता. समोर चेअर्स असतील तर तुम्ही काउंट करू शकता की नाही त्या? 1 चेअर, 2 चेअर, 3 चेअर. ओके, टेबल, बॅट, बॉल हे सगळे काय? काउंटेबल नाउन्स आहेत, काउंटेबल थिंग्स आहेत. आता नॉन काउंटेबल बघा. नॉन काउंटेबल नाउन. द नाउन दॅट कॅन नॉट बी काउंटेड आर कॉल्ड नॉन काउंटेबल नाउन. असं नाउन जे तुम्ही काउंट करू शकत नाही त्यांना काय म्हणायचं? नॉन काउंटेबल नाउन. वॉटर, शुगर, ऑइल, सॉल्ट, यू कॅन मेजर देम. मी असं नाही बोलत की तुम्ही मेजर नाही करू शकत. तुम्ही साखर आणायला गेला दुकानात तर तो तुम्हाला साखर मेजर करून दाखवणार, पण यू कॅनॉट काउंट देम. ओके, काउंटेबल नाउन म्हणजे तुम्ही त्याला काउंट करू शकत नाही. ओके, वॉटर, शुगर, ऑइल, सॉल्ट, एक्सेट्रा. यू कॅनॉट से 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर. तुम्ही 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी असं बोलू शकता का? नाही. म्हणूनच वॉटर काउंटेबल नाहीये. ओके, समजलं सगळ्यांना? कॉन्क्रीट नाउन, countable noun and non-countable noun. All are clear with this? Anyone has any doubt, please ask. ओके, तर चला आता काय करायचं आहे आपल्याला? कॉन्क्रीट नाउन, एखादं मटेरियल नाउन यूज करून तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे. बघा, व्हॉट यू विल यूज?
चेअर, टेबल, बॅट, बॉल, ओके. शुगर, मनी, वॉटर हे कॉन्क्रीट नाऊन आहेत. फिजिकल एक्झिस्टन्स, पेन, पेन्सिल तुमच्या डोळ्याला दिसू शकतात अशा गोष्टी, त्या यूज करून तुम्हाला सेंटेन्स बनवायचा आहे. चेअर अँड टेबल आर द पेअर. गुड. आय एम सिटिंग ऑन अ चेअर. गुड. आय हॅव सीझन बॉल. येस. Isn't there salt in the sandwich? Yes, very good. This is my new table. Yes, good. My father gave me a ball and bat. Good. I have ball. I have a new bat. He has a gold medal. We use the headphones to hear the sound. Yes, good. I have some water. I want some water for drink. I have some water for drink. Okay, good. I'm drawing a picture on paper. Yes. I have a pen. Good. While playing badminton, I fall. Okay. We have made a cooler. Yes. I have mobile. Yes, good. चला झालं सगळ्यांचा. पॅन्ट इज ब्ल्यू. येस. चला बघा. आता काय करायचं आहे, काउंटेबल नाउन, एक काउंटेबल नाउन यूज करून बनवायचा आहे सेंटेन्स. चेअर, टेबल, बॅट, बॉल जे तुम्ही काउंट करू शकता असं. ओके. I have 20 pens. Yes. I have 10 pencil and 2 eraser. Good. चला लिहा सगळ्यांनी. I want for sharpener. Manisha have 4 bananas. Go and count how many tables are bought by there. Yes, good. There is one sun in our solar system. Good. Mm-hmm. India has 30 sketch pen. Earth has one satellite. Yes, good. Now use one uncountable noun. Okay, non-countable noun use करा आता. I have 5 pens. There are 4 members in my family. I have 2 pens and 1 pencil. Good. चला एक non-countable noun use करा. Yes, very good. I want milk. Good. There are many stars in the sky. Very good. I have 200 pennies in my piggy bank. This is for countable noun, right? I want ghee. Good. Our water is blue. Yes, good. I want water. Good. I have visited the beach where the water was spread in infinity. Very good. There are many galaxies. Yes. Good. चला झालं सगळ्यांचं. Sky is so beautiful. Good. All I've done. Sun is the main source of good chain. Good chain. There are many dust particles in sand. There are many pens I have. सॉरी नॉन काउंटेबल विचारलेलं आहे. पेन तुम्ही काउंट करू शकता. ओके. हे रॉंग येणार. देर आर मेनी पेन्स आय हॅव. ओके. चला इट्स ओके बट आय एम टेलिंग यू. ओके. येस पुढचे. गुड. चला आता आपण नेक्स्ट बघूया काय आहे. कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह वरून तुम्हाला समजलं असेल काय असणार याच्यात. कलेक्शन. ओके. A collective noun is a word for group of things, people or animals. म्हणजे ग्रुप, तुमचा ग्रुप, तुमच्या फ्रेंड्सचा वगैरे ग्रुप असतो की नाही, मग त्याला तुम्ही कलेक्शन म्हणणार. तर काय, थिंग्स, पीपल और एनिमल, वस्तू, व्यक्ती किंवा प्राण्यांचा
एखादा गुच्छ किंवा ग्रुप याला काय म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन. त्याच्यासाठी जे नाउन वापरलं जातं त्याला काय म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन. फॅमिली, आपण जेव्हा फॅमिली मेंबर सगळे एकत्र येतो, सगळे घरातली लोक एकत्र येतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं फॅमिली. टीम, मग टीम तुमची कुठलीही असू शकते, क्रिकेटची, व्हॉलीबॉलची, हॉकीची. ओके. ज्युरी, ज्युरी काय असतं माहितीये, जजेस असतात ना, जजेस, न्यायाधीश, त्यांच्या टीमला, त्यांच्या एकत्रित ग्रुपला काय म्हणायचं ज्युरी. कॅटल, कॅटलचा काय असतं गुरांचा ग्रुप. ओके, त्याला कॅटल म्हणायचं. समजले कलेक्टिव्ह नाउन सगळ्यांना. नाव कंपाऊंड नाउन. Sometimes two or three nouns appear together or even with other parts of speech and create idiomatic compound noun. Idiomatic means that those nouns behave as a unit and to a lesser or greater degree amount to more than the sum of their pair. बघा, sum of their parts. कंपाऊंड नाउन मध्ये काय असतं बघा, दोन किंवा तीन नाम असतात, नाउन असतात, ते एकत्र आलेले असतात. ओके, एवढं लक्षात ठेवा. एक्झाम्पल काय आहे, 6 पॅक, 5 year old अँड सन इन लॉ. ह्याच्यात काय झालेलं आहे बघा, सिक्स आणि पॅक हे दोन शब्द एकत्र येऊन 6 पॅक हा शब्द बनलेला आहे. 5 year old, तीन शब्द एकत्र आलेले आहेत, पण 5 year old हा एक शब्द बनलेला आहे. अँड सन इन लॉ. ओके, सन इन लॉ म्हणजे हे शब्द असे मोस्टली आपण त्याच्यात काय वापरतो, मध्ये एक लाईन वापरतो बघा. स्नोबॉल, मेल बॉक्स, त्याच्यात काय झालेलं आहे, दोन शब्द एकत्र येऊन एखादा शब्द बनलेला आहे, तेव्हा त्याला काय म्हणायचं कंपाऊंड नाउन. ओके, समजलं सगळ्यांना. कलेक्टिव्ह नाउन अँड कंपाऊंड नाउन समजलं तुम्हाला. ओके, तर चला बघा, आता आपण सेंटेन्सेस बघूया. ओके, बघा इथे आपल्याला काउंटेबल नाउनचे सेंटेन्सेस दिलेले आहेत. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. आय सॉ 2 owls सिटिंग ऑन अ ट्री. 2 owls, किती owls आहेत, 2 owls तुम्ही काउंट करू शकता, म्हणून हे कसलं एक्झाम्पल असणार आहे, काउंटेबल नाउन. देर आर 4 मिल्क बॉटल्स इन द फ्रीज. मिल्क तुम्ही काउंट करू शकत नाही, पण मिल्क बॉटल तर तुम्ही काउंट करू शकता की नाही, म्हणून 4 मिल्क बॉटल हे काय येणार काउंटेबल नाउन. माय फादर हॅज 2 कार, किती कार्स आहेत, 2 म्हणजेच काउंटेबल नाउन. आय नीड एन अम्ब्रेला टू गेट आउट इन द रेन. काय पाहिजे आहे, अम्ब्रेला पाहिजे आहे बाहेर जाण्यासाठी, पण अम्ब्रेला काउंट करू शकता तुम्ही, म्हणून अम्ब्रेला काय झाला काउंटिंग. ओके, काउंटेबल नाउन. To make this cake we need an egg. You can also count eggs, hence egg is a countable noun. Okay. आता कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन मध्ये बघा काय दिलेलं आहे, माय मॅटर्नल aunt bought me a pair of tennis shoes. काय आणलेलं आहे, पेअर ऑफ टेनिस शूज, दोन टेनिस शूज आणलेले आहेत, पेअर आहे बरोबर, आपले शूज पेअर मध्ये येतात ना, मग ते पेअर काय झालं कलेक्टिव्ह नाउन. ओके. ऍट द प्लेग्राऊंड यू गेट टू ऑब्झर्व अ कॉलनी ऑफ ऍंट्स. तुम्ही प्लेग्राऊंड वर खेळायला जाता तेव्हा मुंग्यांचं वारूळ असतं की नाही तिथे, त्याला काय म्हणायचं कॉलनी ऑफ ऍंट्स. मग कॉलनी हा वर्ड काय झाला कलेक्टिव्ह नाउन. अ पाईल ऑफ क्लोथ्स हॅव केप्ट ऑन अ बेड. बेडवर काय केलेलं होतं, कपड्यांचा ढीक ठेवलेला होता, त्याला काय म्हणायचं पाईल. हेन्स पाईल इज अ कलेक्टिव्ह नाउन. आय नीड टू फिनिश अन अजेंडा ऑफ टास्क बिफोर आय लिव्ह. मला माझे जो अजेंडा दिलेला आहे कामाचा तो पूर्ण करायचा आहे, म्हणून अजेंडा काय झाला कलेक्टिव्ह नाउन. देर इज अ नेटवर्क ऑफ कम्प्युटर इन जोसेफ्स ऑफिस. जोसेफच्या ऑफिस मध्ये काय आहे कम्प्युटर. नेटवर्क ऑफ कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर हे एकमेकाला जोडले गेलेले आहेत, त्यामुळे हे काय झालं कलेक्टिव्ह नाउन कोणता आला नेटवर्क. शी वॉज गिवन अ लवली बुके ऑफ फ्लावर फॉर हर वेल ट्रेंड अँड मेलोडीज व्हॉइस. कलेक्टिव्ह नाउन एक्झाम्पल. येस, गुड. ओके, समजतं सगळ्यांना. हे एक्झाम्पल बघायचे आहेत, लक्ष द्या. ओके, तुमची रिव्हिजन चालू आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त एक्झाम्पल्स बघायचे आहेत आज. ओके, टाइप्स वगैरे समजले सगळ्यांना, कोणाला काही डाऊट आहे. I gold at last and my team won the football championship 2020. Collective noun example. Yes, good.
आता मी एक्झाम्पल सांगते, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तुम्ही फक्त. ओके, नंतर परत आपण क्वेश्चन आन्सर सेशन सुरू करूया. ओके, एक्झाम्पल सेंटेन्सेस ऑफ कंपाऊंड नाउन. आता कंपाऊंड नाउन, आता एवढा उशीर आपण काय करत होतो, वर्ड बघत होतो. आता हे काय करायचं आहे आपल्याला, मी तुम्हाला सेंटेन्स मध्ये तुम्ही कसं नाउन यूज करणार ते दाखवत आहे. ओके, आय लुक ॲट हिज टाइम टेबल. काय केलेलं आहे, टाइम टेबल. टाइम टेबल काय आहे, कंपाऊंड नाउन. ओके, टाइम टेबल हे दोन गोष्टी मिळून तयार झालेला आहे की नाही, म्हणून टाइम टेबल काय झालेला आहे, कंपाऊंड नाउन. आय वॉज गोइंग टू बी लंच टाइम. लंच, इट वॉज गोइंग टू बी लंच टाइम. आता लंच टाइम होणार आहे, मग लंच आणि टाइम या दोन वापरलेले आहेत वेगवेगळे वर्ड, आणि लंच टाइम हा कंपाऊंड नाउन तयार झालेला आहे. The basketball match was scheduled in the afternoon. Basketball, afternoon. Okay, got? Just after the breakfast, Matt rushed to his tracksuit. ट्रॅक सूट, दोन शब्द एकत्र येऊन कंपाऊंड नाउन ट्रॅक सूट तयार झालेला आहे. एक्सरेज वे डिस्कवर्ड बाय विल्यम कॉन्रॅड रॉन्टनजन. काय आहे बघा, एक्सरे कोणी डिस्कवर केलं ते सांगितलेलं आहे, आणि एक्सरे हे दोन शब्द एकत्र होऊन एक्सरे हा कंपाऊंड वर्ड बनलेला आहे. समजलंय सगळ्यांना? माईक चालू न करता हे तुम्ही वाचायचं आहे. चला वाचा सगळ्यांनी. माईक कोणीच चालू करणार नाही. हे सेंटेन्स जे दाखवलेले आहेत ते रीड करायचे आहेत. झाल्यावर जस्ट चॅट बॉक्स मध्ये डन लिहा. ओके, यू मस्ट बी डन राईट. ओके, चला. झाला. नेक्स्ट बघा, आता कलेक्टिव्ह नाउन रीड करा. एक्झाम्पल्स ऑफ कलेक्टिव्ह नाउन रीड करा. चला. चला, डन. आला डन. ओके, नाव रीड कंपाऊंड नाउन. कंपाऊंड नाउनचे एक्झाम्पल रीड करा. चला. झालंय का सगळ्यांचं?
ओके चलो. नाव कॉमन नाउन तर तुम्हाला सगळ्यांना आता येतच असेल. टीचर्स टीचर्स इज स्कूल. हिअर टीचरचं नाव स्पेसिफाय नाही केलं, स्कूलचं नाव पण स्पेसिफाय नाही केलं, म्हणून ते काय झाले कॉमन नाव. बर्ड्स लिव्ह ऑन ट्रीज. बर्ड, एखादं स्पेसिफिक बर्ड जर सांगितलं असतं तुम्हाला, पॅरट आणि मँगो ट्री सांगितलं असतं, तर ते प्रॉपर नाउन झाले असते की नाही, पण इथे फक्त बर्ड आणि ट्री सांगितलंय, म्हणून ते काय झाले कॉमन नाउन. I love to read storybooks. Sally's mother is a doctor. The chocolates and cakes are so delicious. Okay. तसंच आता प्रॉपर नाउनचे एक्झाम्पल बघा. माय नेम इज मार्क. हर नेम इज सोफी. इथे काय झालंय, मार्क हा बॉय आहे, त्यांनी स्वतःचं नाव सांगितलेलं आहे, प्रॉपर नाउन आहे ते. सोफी इज ऑल्सो प्रॉपर नाउन. कम टॉम, लेट अस गो फॉर अ वॉक. Hello Jack, will you play with me? My cousin lives in Norway. Their, these bears are from China. Albert Einstein was born in Germany. I visited the Taj Mahal in India. Theo and La are close friends. Here they have written the proper nouns: Mark, Sophie, Tom, Jack, Norway, China, Albert Einstein, Germany, Taj Mahal, India, Fiola. काय सांगितलेलं आहे इथे, पर्सनची, व्यक्तीची नावं सांगितलेली आहेत आणि प्लेसेसची नावं सांगितलेली आहेत, ते काय आहेत प्रॉपर नाउन. ओके, समजलंय सगळ्यांना? एकदा रीड करा सगळ्यांनी, चला कॉमन नाउन रीड करा. होप यू ऑल हॅव डन. नाव रीड फॉर प्रॉपर नाउन. चला प्रॉपर नाउन रीड करा. झालंय सगळ्यांचे? आपण एक्सरसाइज बघूया का आता? ओके ओके. बघा इथे काय सांगितलेलं आहे, दिसतंय का सगळ्यांना नीट? बघा, रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड मेन्शन द टाइप ऑफ नाउन ऑफ द अंडरलाइन वर्ड. सेंटेन्स बघा, अंडरलाइन केलेला जो वर्ड आहे त्याचं तुम्ही टाइप सांगायचं आहे नाउनचं. ओके. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हिअर द वर्ड ऑनेस्टी इज अंडरलाइन. चला सांगा लवकर, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ऑनेस्टी काय असणार, कोणतं नाउन आहे? ऍब्स्ट्रॅक्ट. व्हेरी गुड. ऑनेस्टी इज अ ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. Very good. Okay. The next sentence is, okay, while writing ना just mention the word. Okay, तुम्ही लिहिताना फक्त वर्ड मेन्शन करा, ऑनेस्टी, आणि त्याच्या पुढे ऍब्स्ट्रॅक्ट लिहा. कारण मेसेजेस येतात ना, तर तुमचे काहींचे मेसेजेस लेट येतात, त्यामुळे जर नेक्स्ट वर्ड मी सांगितला आणि त्याला तुम्ही दुसरंच नाउन सांगितलं तर मी त्याला रॉंग बोलणार, बरोबर? मग काय करा, जो वर्ड आहे तो लिहा आणि त्याच्या पुढे त्या नाउनचं टाइप लिहा. ओके, ऑल गॉट? येस. चला नेक्स्ट इज, my brother's name is Sam. Here the word brothers is underlined. Okay, brothers liha. My brother's name is Sam. The word brothers is underlined. Yes, brother common noun. Yes, good. Good. हा, या फॉर्म मध्ये आन्सर लिहा, मग मला ते चेक करणं पण सोपं जाईल आणि प्रॉब्लेम पण नाही होणार. ओके, चलो नेक्स्ट इज, मी फक्त ब्रदर्स साठी विचारलेलं. ओके, मी विचारेन त्या सेंटेन्सचं सांगायचं आहे, अति घाई कोणीही करायची नाही. ओके,
The audience liked our performance. Audience. Audience is a word. तुम्ही त्याचा टाइप लिहायचा आहे. Yes, collective noun. Yes. Audience, collective noun. Okay. Audience is a group of people. बरोबर? एकापेक्षा जास्त व्यक्ती असणार तिथे म्हणून काय झालं? कलेक्टिव्ह नाउन आलं. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके, बघा आता नेक्स्ट इज माय मदर लाइक्स गोल्ड ज्वेलरी. ओके, गोल्ड ज्वेलरी. गोल्ड काय येणार बघा? माय मदर्स लाइक गोल्ड ज्वेलरी. मटेरियल. येस, गोल्ड. कॉन्क्रीट और मटेरियल नाउन. ओके, व्हेरी गुड. येस, मटेरियल नाउन. मटेरियल नाउनला कॉन्क्रीट नाउन देखील म्हटलं जातं. ओके, कॉन्क्रीट और मटेरियल नाउन काहीही लिहू शकता तुम्ही. येस, व्हेरी गुड. फक्त क्वेश्चन मध्ये काय मेन्शन केले ते बघा. जर तुम्हाला ऑप्शन कॉन्क्रीट दिला असेल आणि तुम्ही मटेरियल लिहिला तर तुम्हाला रॉंग मिळू शकतं. जर ऑप्शन दिला नसेल तर तुम्ही कोणतेही नाव लिहू शकता. ओके, पण जर ऑप्शन लिहिलेला असेल तर मटेरियल दिले की कॉन्क्रीट दिले ते नीट बघा. ओके, चलो नेक्स्ट इज Udaipur is city of lakes. Udaipur is city of lakes. Here the word city is underlined. City. City. Yes, common. City is a common name. Common noun. चला सगळ्यांनी लिहायचे आहेत आन्सर. सिटी काय आहे? कॉमन नाउन आहे. बरोबर. चला नेक्स्ट इज गार्गी इज अ वुमन ऑफ ग्रेट विजडम. विजडम इज अ वर्ड अंडरलाइन. विजडम काय आहे माहितीये? एक क्वालिटी असते विजडम, ज्याच्यात एक्सपिरियन्स, नॉलेज या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं ज्याला, त्याला ग्रेट विजडम वाले माणूस म्हणतात. ओके ओके, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. व्हेरी गुड. विजडम इज अ क्वालिटी हेन्स इट इज अ ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. येस, व्हेरी गुड. विद्वान. चला लिहा सगळ्यांनी. विजडम इज अ ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, चलो. We use steel utensils in our kitchen. We use steel utensil in our kitchen. Steel. Steel is underlined. Material. Concrete noun. Yes, good. Steel is material or concrete noun. Okay. Yes, steel is a material noun or concrete noun. Okay. See. Here the word beauty is not clearly visible. It's beauty. Okay. The countryside is splendid in its beauty. Beauty हा word underline केलेला आहे. Beauty is a abstract noun. Yes, very good. Yes. आता बघा इथे. आता याच्यामध्ये बघा, अशोका वॉज अ वाईस किंग. ओके, यामध्ये अशोका आणि वाईस याचं नाव सांगायचं आहे मला. अशोका अँड वॉइस. अशोका इज अ वाईज किंग. ओके, अशोका इज अ वाईज किंग. अशोका अँड वाईज नाउन सांगा मला. कोणता नाउन असणार? अशोका
and wise. Ashoka is a wise king. Ashoka proper noun. Yes. Wise is a abstract noun. Okay, very good. अशोका काय येणार प्रॉपर नाउन येणार आणि वॉइस काय येणार ऍबस्ट्रॅक्ट नाउन. गुड. ओके. सगळ्यांनी आन्सर्स लिहायचे आहेत बरोबर. तुम्हाला हे ऑलरेडी झालेलं आहे. आय एम जस्ट रिवायझिंग इट. ओके. मी फक्त तुमची रिव्हिजन घेत आहे. त्यामुळे एव्हरी वन शुड आन्सर. आणि नसेल समजलं तर प्लीज विचारू शकता तुम्ही. ओके. काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. तुम्हाला क्लिअर करण्यासाठी तुमची परत रिव्हिजन घेतली जात आहे. ओके. Okay. So here Ashoka is a proper noun and wise is a abstract noun. Okay. Very good. Next is Sita is a good girl. Sita and good. Sita and good. Sita is a good girl. Sita proper noun. Yes. And good is a abstract noun. Yes. Very good. Yes. Sita is proper noun and good is abstract noun. Okay. Kalidasa is the Shakespeare of India. Kalidasa is the Shakespeare of India. Kalidasa. You have to write for Kalidas. Kalidasa. Liha. Kalidas. Yes, ask what doubt you have. You can put on your mind. Yes, Kalidas is proper noun. मॅम Yes. मॅम ते तुम्ही गोल्डचं दाखवलं होतं ना, तर हा. गोल्ड हे मटेरियल नाउन आणि प्रॉपर नाउन पण येणार ना, Yes. कारण ते पर्टिक्युलर त्या धातूचं नाव दिलंय ना म्हणून. हा हा. पण तुम्ही मोस्टली त्याला मटेरियल नाउनच लिहू शकता. ओके. ओके मॅम. Yes. Yes. Now here Kalidasa is a proper noun. Yes, very good. Trees are good for the environment. Trees. Trees. Trees are good for the environment. Trees common noun. Yes. Yes, very good. Blue whale is the largest aquatic animal. Blue whale an animal. ओके. एक वर्ड असणार आहे तुमचा ब्ल्यू व्हेल आणि दुसरा वर्ड असणार आहे ॲनिमल. लिहा. येस. ब्ल्यू व्हेल प्रॉपर नाउन अँड ॲनिमल इज common noun. Yes, good. Blue whale is a proper noun and animal is common noun. Good. The jury found the prisoner guilty. The jury found the prisoner guilty. Jury. Jury हा word काय येणार सांगा. Which noun is this? Jury. The jury found the
Okay, jury is collective noun. Very good. Jury मी सांगितलं ना तुम्हाला group of judges is called as jury. Hence, jury is a collective noun. Okay. Childhood is the best part in my life. Childhood. Childhood. कोणतं नाउन येणार childhood? Abstract. Very good. Childhood is a abstract noun. Yes, very good. ज्या अर्थी तुम्ही सगळेजण आन्सर्स देतायत एकदम करेक्ट आन्सर्स त्या अर्थी तुम्हाला हे नाउन हा प्रकार समजलेला आहे सगळ्यांना बरोबर एम आय राईट ओके काही अजून एक्सप्लेनेशन पाहिजे कोणाला या पार्ट मध्ये ओके बघा आपण काय काय शिकलो आपण शिकलो नाउन्सचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे सगळे सेंटेन्सेस ओके समजल्या सगळ्यांना कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारू शकता ओके तुमचा जो होमवर्क आहे तो तुम्हाला क्लासरूमवर गुगल क्लासरूमवर दिला जाईल तरी पण सगळ्यांनी ऐकायचं आहे तुम्हाला सेंटेन्सेस पाठवले जातील ओके सेंटेन्सेस पाठवले जातील त्याच्यातून अंडरलाईन केलेले जे असतील त्याचं तुम्ही टाईप लिहायचं आहे किंवा आता या सेशन मध्ये आपण कसं केलं तुम्ही वर्ड घ्यायचात आणि त्याच्यावरून सेंटेन्स बनवायचात की नाही तसं एखादा वर्ड दिला जाईल आणि त्याचा सेंटेन्स बनवला जाईल ओके समजलं हे तुम्हाला होमवर्क मध्ये दिलं जाईल ओके आज सगळ्यांनी मस्त आन्सर्स दिले आणि या सेशन हे सगळं शिकवायला मला पण छान वाटलं कारण तुम्ही खूप मस्त आन्सर्स दिले सगळ्यांनी ओके व्हेरी गुड रिस्पॉन्स ओके नाव यू कॅन लिव्ह द क्लास बाय Bye, बाय ma'am. Thank you. बाय बाय मॅम Bye, teacher. बाय 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 Bye, ma'am. Nice बाय section. थँक यू